हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुरणपोळी केलेली तर या सगळेजण जेवायला. आणि कशी गेली तुमची होळी नक्की सांगा. आमटी, भात, पुरणपोळी, भजी बनवलेले, मिरचीचे पकोडे बनवलेले. ही डाळ घेतली होती, हिला तेल लावून शिजाय ठेवलेलं मी. माझ्या मुलीने पीठ मळलं होतं, ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून पीठ मळलेलं होतं. कंबर खूपच माझी पेन करते, दुखते, म्हणून माझ्या मुलीने थोडी हेल्प केलेली. ह्याच्यामध्ये तेल टाकलं आहे मी. हे तेल पूर्ण काय अब्झर्व करून घेत नाही, तुम्हाला पण माहीत आहे. पण पीठ खूप सॉफ्ट राहतं आहे. हे आता थोडंसंच, घरामध्ये कोण पुरणपोळी खात नाही ना, त्याच्यामुळे थोडंसंच हे केलेलं. का तर होळीचा सण ठेवत नाहीत असं म्हणतात. ह्याच्यामध्ये सुंठ आणि गूळ टाकलेला. इकडे गुजरातमध्ये असल्यामुळे काही एवढं माहितीच नाही. माझी बहीण बोलली होती एकदा, आई पण बोलत होते, का तर इथे फक्त लह्या घेऊन जातात बस, एवढंच. आणि आपल्या इकडं जे गुढीला साखर चिकंटी करतात ना, ते नेतात बस, दुसरं काही घेऊन जात नाही तिथे. त्यामुळे एवढं काय माहिती नव्हतं लहानपणा. म्हणजे खूप इथे 20-22 वर्ष झाली मला इथे येऊन, त्यामुळे एवढं होळीचं कधी हेच ऐकलं नव्हतं. आत्ता माहिती पडायला लागले होळीचं एवढं महत्त्व. ही बटाट्याची भाजी करते. मिरची आणि हे दरदर असं हे करून घेतलेलं मिक्सरला. खूप लवकर लग्न झाल्यामुळे गुजरातमधलं सगळं माहिती आहे मला, आणि बोलण्यात पण जरा हे होऊन जातं. हे कांदा, लसूण, टॅमॅटो, जिरा, खोबरं वगैरे भाजून घेते मसाला करायला आमटीला. काही ना काही पाठीमागं आहे माझ्यात. एवढी कंबर दुखते, कधी हात दुखतो आहे, आता तर खोकलाच लागला आहे मगाचपासून. हे आमटी बनवते मी आता. ह्याच्यामध्ये लसूण जरा टेचून टाकला आहे, कढीपत्ता टाकला, मसाला टाकलेत. ह्याच्यामध्ये कांदा, लसूण, मिरची पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर, धना जिरा पावडर, मसाले टाकलेत. ही आमटी रेडी झाली आपली. आता उकळायला ठेवते बाजूला. बटाट्याची भाजी आणि आमटी झाली तयार. तर पुरणपोळी करून घेते. इतक्या छान पुरणपोळ्या झाल्या होत्या. आणि आम्ही घरामध्ये कोणच गोड खात नाही, मी पण खात नाही, त्याच्यामुळे एवढी पुरणपोळी पहिली नव्हती जमत, आता जमायला लागली. छान बनते आता पुरणपोळी माझ्याकडे. आणि सासरचे पण लोक नव्हते खात एवढी. आता कुठे मला व्यवस्थित पुरणपोळी यायला लागली बघा. छान झाली होती, मस्तच झाली होती पुरणपोळी. हे रेडी झाले आता आपलं जेवण. ही आमटी, बटाट्याची भाजी, भजी झालेत रेडी, पापड. या सगळेजण जेवायला. कशी गेली तुमची होळीचं सण नक्की सांगा. आता प्रसाद हे घेऊन तिकडे निघाले देवाला. खालीच आमच्या बिल्डिंगमध्ये हे केलं होतं, हे बघा. आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्यामुळे इथे रंगपंचमी कोणी खेळले नव्हते, तर बुधवारी आमच्या इथे रंगपंचमी आहे. आपल्या इकडे 5 दिवसांनी असते, मुंबई पुण्याला दुसऱ्या दिवशीच असते. इथे गप उभी राहिलेली. कसं वाटलं पुरणपोळीचं जेवण नक्की सांगा. बाय.